धनतेरसच्या दिवशी सोने चांदी नाही घेतले तरी चालेल, पण या 6 वस्तू घरात नक्की आणा. यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होईल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, दिवाळीचा उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वसुबारसपासून सुरुवात होऊन धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे 5 दिवशी आनंद आणि शुभत्वाचे प्रतीक असतात. यामध्ये विशेष महत्त्वाचा दिवस म्हणजे धनतेरस. कारण या दिवशी आपण धन, आरोग्य, समृद्धी आणि लक्ष्मी मातेचे स्वागत करतो. धनतेरसचे महत्त्व. धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवांचा जन्म झाला असा विश्वास आहे. ते आरोग्य आणि औषधांचे अधिष्ठाता देव मानले जातात. म्हणूनच या दिवशी सुवर्ण, चांदी, तांबे किंवा धातूची वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. पण मित्रांनो, जर तुम्ही सोनं चांदी घेऊ शकत नसाल तर काळजी करू नका. आज आपण जाणून घेणार आहोत धनतेरसच्या दिवशी कोणत्या 6 शुभ वस्तू घरात आणाव्यात, ज्यामुळे लक्ष्मी मातेचा वास हा तुमच्या घरामध्ये सदैव होतो. नंबर 1. झाडू. पहिली वस्तू म्हणजेच झाडू. धनतेरसच्या दिवशी नवीन झाडू घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते. हे दरिद्रता आणि नकारात्मकता दूर करते. झाडूला लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते, कारण ती स्वच्छतेत वास करते. संध्याकाळी झाडू ठेवताना पायाने स्पर्श करू नका आणि झाडू उभी ठेवू नका. लक्ष्मीचा अपमान मानला जातो. नंबर 2. हळकुंड, हळद, कुंकू. दुसरी वस्तू म्हणजे हळकुंड किंवा शुद्ध हळद. हे शुभत्व, सौंदर्य आणि आरोग्याचे प्रतीक आहे. धनतेरसच्या दिवशी अखंड हळकुंड घरात आणल्यामुळे घरामध्ये आनंद आणि आरोग्य येते. तुटलेले किंवा फुटलेले हळकुंड घेऊ नका. आणायचे असेल तर ते अखंडच आणावे. नंबर 3. धने, कोथिंबीर बिया. तिसरी वस्तू म्हणजेच धने म्हणजेच धनतेरसचे धन. हे व्यापार, संपत्ती आणि सातत्याचे प्रतीक आहे. या दिवशी धने आणून लक्ष्मीच्या पायाशी ठेवावे आणि नंतर म्हणजेच दिवाळीनंतर ते जतन करून ठेवावे. याने घरामध्ये आर्थिक स्थैर्य येते. नंबर 4. शंख. चौथी वस्तू म्हणजे शंख. शंख हे लक्ष्मी आणि विष्णू यांचे प्रिय प्रतीक आहे. धनतेरसच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख मिळाला तर अत्यंत शुभ मानले जाते. शंख वाजवताना मन शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा ही देखील दूर होते. नंबर 5. नारळ. पाचवी वस्तू म्हणजेच नारळ. नारळ हे समृद्धी, सौभाग्य आणि शुभतेचे प्रतीक आहे. लक्ष्मीपूजनामध्ये नारळाचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धनतेरसच्या दिवशी ताजे नारळ आणा आणि पूजेत वापरा. हे आरोग्य, सुख आणि आयुष्यवृद्धीचे द्योतक आहे. नंबर 6. पांढऱ्या रंगाची कवडी. 6वी वस्तू म्हणजेच कवडी. पांढऱ्या रंगाची कवडी लक्ष्मी मातेचे आवडते चिन्ह आहे. या दिवशी कवडी आणून ती तिजोरीत ठेवावी किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवा. यामुळे धनलाभ आणि व्यवसायात वृद्धी होते. विशेष आध्यात्मिक उपाय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान पूर्व दिशेला तोंड करून ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा तरी जप करावा. जप करताना सुवासिक धूप लावा आणि लक्ष्मीच्या पायांवर चंदन, कुंकू अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा, माता लक्ष्मी आमच्या घरात सुख, आरोग्य आणि शांतीचा वास हो. हे केल्याने तुमच्या घरात धनलाभाचे आणि आनंदाचे तरंग निर्माण होतात. काय करू नये धनतेरसला? या दिवशी कर्ज घेऊ नका. कोणालाही पैसे उधार देऊ नका. झाडूने झाडणे टाळा. संध्याकाळनंतर शौचालयाजवळ किंवा अशुद्ध ठिकाणी पूजेच्या वस्तू ठेवू नका. घरामध्ये राग, द्वेष, वादविवाद हे टाळावेत. लक्ष्मी मातेचा वास स्वच्छतेत, शांततेत आणि श्रद्धेत असतो. धनतेरसच्या दिवशी जर आपण मन शुद्ध ठेवले, घर स्वच्छ केले आणि श्रद्धेने पूजा केली तर माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात स्थायिक होईल. शुभ धनतेरस. शुभ समृद्धी आणि आरोग्य तुमच्या आयुष्यात नांदो. जय माता लक्ष्मी. श्री स्वामी समर्थ.